प्रत्येक सावित्रीच्या मागे जसे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले होते, तसंच प्रत्येक घराघरात क्रांतीसूर्य निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या घरातील स्त्रीच्या मागे उभे राहावे आणि तिला सक्षम करावं. ओठात विद्रोह अन पोटात विस्तव, डोळ्यात आग अन उरात त्याग, ध्यास मनी सदा लोक कल्याणाचा, त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा. म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा. नमस्कार, मी प्राची शारदा जालिंदर बोखारे. आज जागतिक महिला दिन. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आपल्या भारतात स्त्री हा कुटुंबाचा मुख्य आधार मानला जातो. तसेच ती समाज परिवर्तनाचा देखील भाग असते. अशाच एका कर्तृत्ववान महिलेला आपण भेटणार आहोत आजच्या मुलाखतीतून, अंजली साळवे यांना. अंजली साळवे या उल्हासनगरमधील समाजकारण राजकारण यातील महत्त्वाचं नाव आहे. त्या गेल्या अनेक वर्ष उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. महिला बचत गटातून त्यांनी अनेक महिलांना उभं केलं आणि त्यासाठी त्या सतत लढत असतात. आपण जाणून घेऊया अंजली साळवे यांचा सामाजिक प्रवास आणि महिलांबद्दलचा दृष्टिकोन. मॅडम, तुमचं SST महाविद्यालयात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्राची. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि SST महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना इथे बोलावून त्यांचा प्रवास जाणून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या घरात लेखकाचा वारसा असताना तुम्ही समाजकारण राजकारणाकडे कसे वळलात? माझे वडील ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक वसंत मून आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या आम्ही मैत्रिणीच्या संपादिका मीनाक्षी मून यांची मी मुलगी. माझ्या वडिलांनी समग्र आंबेडकरी साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रातून जमा करून ते गव्हर्नमेंटतर्फे पब्लिश केलं आणि पूर्ण जगभर त्याचे खंड, आता त्यांनी 17 खंड प्रकाशित केले आणि ते पूर्ण जगभर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी पोचवले आहेत. असा विचारांचा वारसा असल्यामुळे घरात समाजकारण आमच्या लहानपणापासूनच त्याचं बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे. आणि माझे सासरे ॲडव्होकेट रामभाऊ साळवे हे 10 वर्ष आमदार होते. तर समाजकारण म्हणजे घरातच आमच्याकडे लहानपणापासून संमेलनं आणि लोकांचं जाणं येणं, लोकांचे प्रॉब्लेम हे सतत मी बघत आले होते. आणि नंतर लग्न झाल्यानंतर डॉक्टर चंद्रकांत साळवे पेडियाट्रिशियन इथे उल्हासनगरला, त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर इथे आल्यावर रोटरीच्या माध्यमातून, इनरव्हीलच्या माध्यमातून मी समाजकार्य करतच होते. तर तेव्हा लक्षात आलं की बाहेर इकडले प्रश्न फार वेगळे आहेत, मुळामध्ये उल्हासनगरचे प्रश्न खूप वेगळे आहेत. तर इथे काहीतरी सुधारणा करता येईल आणि त्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चांगलं माध्यम म्हणजे राजकारण असं मला वाटलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की मोक्याच्या जागा पटकवा. गेली 10 वर्ष मी नगरसेविका म्हणून कार्यरत आहे आणि मी देखील त्याच उद्देशाने राजकारणात आलेले आहे. खूप छान मॅडम. उल्हासनगरमधील महिलांकरता नगरसेवक म्हणून तुम्हाला काय काय करता आलं? खूप चांगला प्रश्न विचारला प्राची. महिलांसाठी म्हणजे खूप काही करता आलं. उल्हासनगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बचत गट तयार होतात, पण त्यांच्यासाठी काही खास कार्यक्रम असा राबवला जात नाही आणि महिलांचे प्रश्न तर जागेवरच असतात. तर सर्वप्रथम महिला बचत गटांचं सक्षमीकरण हा एक प्रोजेक्ट हाती घेतला. जास्तीत जास्त महिलांचे बचत गट कसे तयार करता येईल, त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण कसं होईल हे मी बघितलं. आणि महानगरपालिकेतर्फे खूप सारी कामं आहेत जे GR मध्ये आहेत की महिलांना महानगरपालिकेतर्फे ही कामे देण्यात यावी. तर तेव्हा सर्वप्रथम मी महिलांना मालमत्ता पावती कर वाटपाचे काम मिळावे यासाठी आग्रह धरला आणि ते काम महिलांना मिळालं. तर गेल्या 5 वर्षापासून आपल्या पूर्ण उल्हासनगरमध्ये टॅक्स पावत्या वाटपाचे काम महिला करत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहेत. हक्काचे कामं भर पावसाळ्यात करून सुद्धा त्यांना पेमेंट मिळायला 5-5, 6-6 महिने, 8-8 महिने ही कंपनी वेळ लावत होती. आता या वर्षीपासून महिलांना डायरेक्ट पेमेंट मिळत आहे.
बचत गटाच्या माध्यमातूनही महिला खूप कामं करतात. आशा वर्कर्स आहेत. आशा वर्कर्सना तर अक्षरशः आंदोलन करावं लागलं आणि पाठपुरावा करून त्यांचं 76 लाखाचं बिल मी पास करून दिलं. आणि मेन गोष्ट म्हणजे महिलांचं आरोग्य. तर त्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनरली दरवर्षी कॅन्सर डिटेक्शन शिबिर मी लावायचा प्रयत्न करते. महानगरपालिकेतल्या सगळ्या सफाई कामगारांचं कॅन्सर टेस्ट, कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम घेतला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे मोफत ट्रेनिंग लावणे, ज्यामध्ये फॅशन डिझायनिंग असतील, टेलरिंग असतील, कॉम्प्युटर असतील, ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग असतील, जेणेकरून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आपल्या विभागात महिलांसाठी स्वतंत्र गार्डन असावं असं तुम्हाला का वाटलं आणि ते स्वप्न तुम्ही कसं पूर्ण केलं? छान प्रश्न विचारला प्राची. खरं म्हणजे आपण बघतो की महिलांना जायला कुठेही जागा नसते आणि उल्हासनगरमध्ये तर खूपच डेन्सिटी असलेलं हे शहर आहे. तर इथे तर महिलांना मुलांना घेऊन कुठे जाता येईल फिरायला किंवा कुठे 4 शब्द आपल्या मैत्रिणींशी गुजगोष्टी करता येतील असं कुठेही एक ठिकाण इथे अवेलेबल नव्हतं. तर जेव्हा माझ्या लक्षात आली ही गोष्ट की तिथे आमच्या विभागात एक गार्डनचीच जागा, पण ती गेल्या माहिती नाही कित्येक वर्षापासून अशी डम्पिंग ग्राउंड सारखंच त्याचं स्वरूप आलेलं होतं. तेव्हा ती जागा महानगरपालिकेकडे न विचारताही मी ती जागा उद्यानासाठी डेव्हलप केली व ते उद्यान खास राखीव ठेवण्यात यावं महिलांसाठी व मुलांसाठी. म्हणजे त्या महिलांना समजा लहान मूल असलं तर ते तिथे येऊन खेळू शकेल. तर ते तिथे अत्यंत चांगल्या प्रकारे ते उद्यान विकसित केलेलं आहे आम्ही. आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर महिला छान प्रकारे तिथे योगा करतात, जिम करतात आणि